हे कुन्नूरचं रेल्वे स्टेशन आहे. इकडे आम्ही आलो आहे आणि एवढंच नाही तर ते आमच्याबरोबर बोलत आहेत, आम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतायत. आता हे चहाच्या मळ्यात घेऊन आले. आम्ही कुन्नूरला आहोत आणि अचानक पाऊस चालू झाला आहे. हे बघा, हे मागचे 2 एलियन बघा कसे येत आहेत. गुड मॉर्निंग ऑल. हा आहे आपल्या ट्रिपचा 6वा दिवस. आज आम्ही उटीमध्ये आहोत आणि इथे आपण उटी ते कन्नूर ही टॉय ट्रेन बुक केली आहे. ह्या टॉय ट्रेनचं वैशिष्ट्य असं आहे की ही खूप सुंदर मार्गामधनं जात खूप छान छान सीन दाखवते. सो आता वाजलेत अराऊंड 8:15. ही ट्रेन आहे आमची 9:15ची आणि इथनं स्टेशन आहे फक्त 10 मिनटावर. त्यामुळे वी आर ऑन टाईम आणि ही ट्रेन तुम्हाला बघून खूप आनंद होईल एवढं नक्की. गुड मॉर्निंग. सो फायनली आपण इथे उदममंगलम स्टेशनला पोहोचलो आहे आणि माझ्या मागे इथे ट्रेन बघू शकता तुम्ही. ही ट्रेन आहे आणि याला टॉय ट्रेन म्हणतात. आता मी तुम्हाला दाखवतो की इकडे उदममंगलम स्टेशन आणि आमच्या दोघांची सीट्स इकडे आहेत. हे बघा, हा हिरो बसला आहे बघा इकडे आणि आपला आन्या जो आहे आन्या बघा, आन्या इकडे बसलाय. आन्या, अच्छा. सो ही अशा पद्धतीची ट्रेन असते पूर्णपणे. सो इफ यू सी, ही अशी टॉय प्रमाणे बनवलेली आहे त्यामुळे याला टॉय ट्रेन म्हणतात. इथले व्ह्यूज तर आता मी तुम्हाला दाखवेनच जेव्हा आपली ट्रिप चालू होईल तेव्हा, पण हा एक्सपिरियन्स खूप एक्सक्लुझिव्ह आहे आणि मी तर हायली रेकमेंड करेल की जर तुम्ही उटीला येत असाल तर ही ट्रेन 1.5 ते 2 महिने आधी बुक करा, जेणेकरून तुम्हाला इथे बुकिंग मिळेल, कारण बुकिंगचा मेजर इश्यू असतो. हो, या ट्रेनचा एक हायलाईट असं आहे की ही ट्रेन वेगवेगळ्या ठिकाणून जाते आणि ट्रॅक जो आहे तो पूर्ण माउंटन्समधनं बनवलेला आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला व्ह्यूज दिसतात. म्हणजे असं नाही की तुम्ही या साईडला बसलात तरच व्ह्यू दिसेल आणि त्या साईडला दिसणार नाही आहे. बोथ साईड्स हॅव गुड व्ह्यूज. फक्त तुम्ही रेडी राहा की व्यवस्थित कॅमेरा आणि सगळ्या गोष्टी कॅरी कराल. आता बरोबर 10:15 वाजलेत. 10:15ला आम्ही पोहोचलो कुन्नूरला पोहोचलो. एक्सपिरियन्स छान होता. तुला काय वाटतं? फर्स्ट क्लास आहे, एकदम छान, एकदम छान. अण्णाला कसं वाटलं? मला खूपच छान वाटलं, कारण मजा काय झालेली, आमच्याकडे 2 विंडो सीट्स होते आणि एक साधी होती. माझं फक्त थोडंसं मागे होतं, त्यामुळे आम्हाला 2 विंडो सीटला हवे तसे फोटो काढता आले. एक आयफोनमध्ये आणि दुसरे सॅमसंगमध्ये. सो वी हॅव लोड्स ऑफ फोटोज आणि एक्सपिरियन्स छान होता. ही ती ट्रेन आहे, मी परत एकदा दाखवतो. हे कुन्नूरचं रेल्वे स्टेशन आहे. इकडे आम्ही आलो आहे. आम्ही आता काय केलं, आम्ही कॅब घेतली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळे पॉईंट्स आम्हाला इन्क्लूड करून दिलेत. त्याच्यामध्ये डिफरंट पॅकेजेस असतात. सो आम्ही अशा पद्धतीचं पॅकेज इन्क्लूड केलं आहे, कारण आम्ही अभ्यास करून आलो होतो की कुठले पॉईंट बघायचे. सो त्या हिशोबानेच आम्ही पॅकेज घेतलं आहे आणि आता त्यांच्याबरोबरच जाणार आहे. त्यामुळे ड्रायव्हिंगचं टेन्शन नसेल, फक्त पॉईंट्स एन्जॉय करायचे. इथे आत्ता त्यांनी सांगितलं की इथे कन्नूरमध्ये
मुमताज जी ॲक्ट्रेस आहे पूर्वीची, तिचे 3,500 एकरामध्ये चहाचे मळे आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय लेवलला इथे गोष्टी चालतात. आपल्याला ह्या गोष्टी खरं तर माहीत नसतात, आपण फक्त एक ॲक्ट्रेस म्हणून ओळखत असतो. पण इथे कन्नूर जे आहे ते मेनली टी प्लांटेशन आणि चहासाठी फेमस आहे, आणि उटी जे आहे ते अंडरग्राऊंड व्हेजिटेबल्स याच्यासाठी जास्त फेमस आहे. आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला चहा घ्यायचा आहे, तर ते म्हणले की तुम्ही थांबा, मी तुम्हाला एका टी फॅक्टरीला घेऊन जातो, 15 मिनटं वेट करावं लागेल, पण तिथे जो चहा मिळेल तो तुम्ही आयुष्यात घेतला नसेल. तर आता लेट सी तो चहा कसा आहे तो पण मी इन्क्लूड करेनच या व्हिडिओमध्ये. आणि तिकडून आहे ना गाडीमधनं जात असताना आम्हाला कुन्नूरचा इतका सुंदर व्ह्यू मिळाला, एकदम छान रंगीबेरंगी घरं होती, आणि पुढे आल्यावर तर आहे ना पूर्ण माहोलच चेंज झाला. म्हणजे असं वाटत होतं की आपण क्लाउडमधनं चाललो आहे. आत्ता आम्ही इथे एका पॉईंटला थांबलो होतो, तर यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने इकडचं डेमोग्राफिक एरिया कशी आहे ते एक्सप्लेन केलं. आता मी तुम्हाला दाखवतो की इथनं जो व्ह्यू आहे, एकतर हे चहाचे मळे आहेत सगळे, इकडच्या साईडला हा जो माउंटन दिसतो ह्याच्या पलीकडे केरळ आहे, इकडच्या साईडला इकडे जर आपण गेलो तर मधुमलाई म्हणजे कर्नाटक येतं, आणि इकडे मध्ये आहे तमिळनाडू. सो तीनही स्टेटचं आपल्याला दर्शन ह्या एका पॉईंटवरनं होतं. आणि इथे सगळे चहाचे मळे आहेत. आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की चहा बनवताना कसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांची पानं वापरली जातात, आणि आपल्याला इंडियामध्ये कुठला चहा देतात आणि फॉरेनला कुठला एक्सपोर्ट होतो हे पण त्यांनी सांगितलं. आणि हा तो पॉईंट आहे सिंगारा इस्टेट. आता यांनी आम्हाला ही इन्फॉर्मेशन सांगितली की इथे जर तुम्ही बघाल तर 1 पान 2 पान आणि हे मध्ये एक कोंब आल्यासारखं आहे. सो हा जो मधला पार्ट असतो ना ह्याच्यामध्ये खरं तर टेस्ट असते, आणि जेव्हा चहा एक्सपोर्ट केला जातो तेव्हा हा पार्ट वापरला जातो, आणि याचे हेल्थ बेनिफिट्स पण प्रचंड आहेत. याचा हार्टला लिव्हरला खूप चांगले इफेक्ट जाणवतात. आणि हे मेनली ते म्हणले की तुम्ही जर पाहाल तर इंडियामध्ये जे चहा मिळतात त्याच्यावर हे असं चित्र असतं सेम टू सेम, पण हे वापरलंच जात नाही. तर इथे तुम्ही बघाल तर अशा पद्धतीची जी साधी पानं असतात ना, ही अशा टाईपच्या पानांचा चहा आपल्याला दिला जातो. म्हणजे ही वाळवून याची पावडर बनवतात आणि आपण चहा पितो, पण जो एक्सपोर्ट क्वालिटी असतो तो आपल्याला ॲक्च्युअल अशा फॉर्मेशनमधनं मिळतो. आणि ह्याच्यापासनं ग्रीन टी आणि व्हाईट टी बनवतात, आणि ह्याचे जे चार्जेस आहेत ते अराऊंड 10,000 रुपये पर kg ह्या रेटपर्यंत हा चहा जाऊ शकतो, कारण बिकॉज ऑफ द टेस्ट अँड द बेनिफिट्स. खरं सांगायचं ना तर हे मळे बघताना आम्ही अक्षरशः मंत्रमुग्ध झालो. इथे आत्ता आम्ही त्यांच्याशी अशाच गप्पा मारत होतो की त्यांच्याकडे कशा पद्धतीने बिझनेस चालतो, टुरिझमचं काय आहे. तर त्यांचं 35 लोकांचा ग्रुप आहे, आणि प्रत्येकाला राऊंड मिळतो. म्हणजे हे जर आज त्या स्टेशनमध्ये तिथे आतमध्ये आले त्यांचे क्लायंट्स कस्टमर सर्च करण्यासाठी, तर ते परत उद्या येऊ शकत नाहीत. उद्या दुसऱ्या लोकांची टर्न असणार आहे. सो अशा पद्धतीने जेव्हा यांची टर्न येते त्यावेळेला त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी लागते. तर मला यातनं एक जाणवलं की इथे बिझनेस करणं किती अवघड आहे, कारण तुम्हाला एकदा मौका मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस करून घ्यायचा आहे. सो मला असं वाटतं की हा जो मुद्दा असतो ना, हाच इथल्या लोकांना जास्त स्ट्रॉंग बनवतो. आणि एवढंच नाही तर ते आमच्याबरोबर बोलत आहेत, आम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतायत. आता हे चहाच्या मळ्यात घेऊन आले तर त्यांनी सांगितलं जास्त खाली जाऊ नका, कारण लिचेस असतात, इन्सेक्ट असतात, स्नेक असतात. सो हे जे बारीक सारीक गोष्टी आहेत ना हे पण ते करतायत. फक्त मी तुम्हाला सोडलं आणि आता तुम्ही बघून घ्या असा विषय नाही आहे. खरं तर आहे ना इकडचे ड्रायव्हर्स प्रचंड स्किल्ड असतात, पण एवढ्या छोट्या रस्त्यावरनं एवढ्या स्पीडवरनं जाताना आमची जबरदस्त फाटली होती. यांनी आत्ता आम्हाला सांगितलं की इथे जर वरती तुम्ही बघाल तर हा एक कंटेनर आहे, याच्यामध्ये ते निलगिरीची पानं आणि पाणी टाकलं जातं, जे बॉईल करून त्याची जी वेपर आहे ती इकडून कलेक्ट करून इकडे येईल, इकडनं येते ती इथे. आता तुम्ही बघाल तर इथे गार पाणी आहे की ही जी वेपर आहे ना ती हळूहळू शांत होऊन त्याचं पाणी आणि ऑइल दोन्ही मिक्स इथे येतं. पण इथे तुम्ही बघाल तर ऑइलची डेन्सिटी जास्त असल्यामुळे ऑइल वर राहतं आणि पाणी खाली राहतं, त्यामुळे आपल्याला वरती ऑटोमॅटिकली ऑइल मिळतं. आणि निलगिरीचे जे रूट्स असतात ते अशा पद्धतीने दिसतात, आणि त्याच्यापासनं आपल्याला जे जॉईंट्स असतात वगैरे ह्याच्यासाठी जे आपण तेल वापरतो, आता इथे तुम्हाला कळेल ते इथलं जे रेड कलरचं ऑइल दिसतंय ते त्याच्यापासून बनवलं जातं, नी पेन जॉईंट पेन याच्यासाठीचं. आणि हे जे रेग्युलर पत्ते आहेत ह्याच्यापासनं निलगिरीचं तेल बनवलं जातं. त्यांनी आम्हाला सांगितलं कोकोची फळं जेव्हा झाडावर असतात तेव्हा अशी दिसतात,
त्यानंतर जेव्हा ती ड्राय होतात तेव्हा अशी दिसतात. त्याच्यापासून ह्या बीन्स बनतात, त्याच्यापासून पावडर आणि प्रोसेस करून मग इथे मात्र रूम टेम्परेचरलाच ते ड्राय केलं जातं, कारण इथे ऑलरेडी टेम्परेचर बरंच थंड आहे, त्यामुळे इथे तसंच केलं जातं. आणि ह्याच्यापासून आपल्याला चॉकलेट मिळतं. आत्ता आम्ही इथे प्रत्येक चहाचं टेस्टिंग करतो आहे. इथे वेगवेगळ्या पद्धतीचे चहा आहेत आणि ते आपल्याला प्रत्येकाचं टेस्टिंग देतात आणि त्यानंतर आपण परचेस करू शकतो. सो मग टेस्टिंग झाल्यावर तुम्ही इथे तुम्हाला जे आवडतील ते चहा तुम्ही इथे परचेस करू शकता. आणि इथे बरेच कॉम्पिटिटिव्ह रेटला मिळतात, म्हणजे कोको चहा असेल किंवा ग्रीन टी, व्हाईट टी, असे मल्टिपल गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता आम्ही चहा घेतलेला आहे, निलगिरीचे आणि वेगवेगळे तेलं घेतलेले आहेत आणि आता आम्ही जातो आहे माझ्या फेवरेट प्लेसमध्ये आणि ती आहे चॉकलेट्स. सो इकडे बऱ्यापैकी व्हाईट चॉकलेट आहे, डार्क चॉकलेट्स आहेत, बटरस्कॉच, डार्क रोस्टेड पिस्ता, असे बरेच फ्लेवर्स आहेत. सो आम्ही वेगवेगळे ट्राय करणार आहोत आणि डेफिनेटली परचेस तर करणारच आहोत. सो जे काय परचेस करणार आहोत ते नक्की सांगू. बाय. इथे तुम्हाला चॉकलेटचं टेस्टिंग पण अवेलेबल आहे. फक्त कितीही घेऊ शकता असा विषय नाही आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक सॅम्पल ते तुम्हाला देतात आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही परचेस करायचं. मग त्यानंतर आम्ही मूव ऑन केलं नेक्स्ट डेस्टिनेशनला. पण जाताना मगाशी जसं म्हणलं ना तसं अक्षरशः ढगातनं गेल्यासारखं वाटत होतं आणि इतकं सुंदर. आणि वन्स अगेन काकांचा स्पीड बघा, काय जबरदस्त स्पीडने हाणतायत गाडी. सो आता आम्ही आहोत डॉल्फिन नोजला. आता इकडचं भारी काय आहे की हा एंड पॉईंट आहे, गाडी इथे आल्यानंतर इथनं व्ह्यू पॉईंट आहे, पण इथे मेंटेनन्स चालला आहे त्याच्यामुळे आम्हाला इथपर्यंत जाणून व्ह्यू बघायला मिळतो आहे. आणि इथली भारी गोष्ट म्हणजे इथे कॅथरीन वॉटरफॉल आहे. हा 3,500 फुटावरनं वॉटरफॉल दिसतो आहे आपल्याला आणि हा पूर्ण जंगलात वाहत जातो. सो कसं वाटलं? कुन्नूरची ही स्पेशालिटी आहे, कारण धुक्यामध्येच तुम्हाला इथे बघता येतं, जे उटीमध्ये दिसत नाही आहे. आणि आमचं लक चांगलं आहे त्यामुळे आम्हाला व्हिजिबिलिटी छान दिसते. आता जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल व्ह्यूइंग पॉईंट जो आहे डॉल्फिन नोजचा तिकडे जेव्हा जाल तर त्यावेळेला वाटेत सगळी दुकानं आहेत जिकडे व्हेरियस गोष्टी मिळतात आणि एंडला डॉल्फिन पॉईंट आहे. फक्त मेंटेनन्समुळे आम्हाला तिथे जाता येत नाही आहे. अदर दॅन दॅट दिस इज अ ब्युटिफुल प्लेस. चांगलं बोलण्याचे फायदे कसे असतात आत्ता सांगतो. की आम्ही इथे डॉल्फिन नोज पॉईंटला आलो होतो आणि तो मेंटेनन्ससाठी बंद आहे. आम्ही इथे ह्याच्यासाठी फ्रीजसाठी मॅग्नेट परचेस केली. आम्ही थोडंसं बार्गेन केलं, पण एवढं पण नाही केलं की त्याचं अगदीच बालकी खाल निघेल. सो जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं मेंटेनन्ससाठी बंद आहे, कुठनं व्ह्यू दिसतो का, त्यांनी आम्हाला पर्सनली सांगितलं की आमच्या दुकानात या. आमच्या दुकानाच्या बॅक साईडला, म्हणजे ॲक्च्युली तिथे ते राहतात माझ्या हिशोबाने, तिथनं तुम्ही जर व्ह्यू बघाल तर तुम्हाला तो डॉल्फिन नोजचा जो ॲक्च्युअल व्ह्यू आहे तो दिसेल. सो हा फायदा असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या बाहेरच्या राज्यातल्या किंवा माणसाशी चांगलं वागलात तर ते पण तुम्हाला हेल्प करतात. आत्ता अन्याला अचानक लक्षात आलं की इकडे सिल्कची साडी चांगली मिळते, त्यामुळे आता ते बघायला माणूस आलेला आहे इकडे आमचा. हे बघा, ठिया पण मारला आहे लगेच. इथं तुम्ही बघाल तर ह्याचा हायलाईट आहे की सगळे हाताने विणलेले साडीज असतात आणि खूप चांगल्या पद्धतीच्या साड्या इथे मिळतात. मला हा आवडलाय कलर. ह्याच्यात आम्ही आता भरपूर कलर्स बघितले पण दिस वन लुक्स गुड. मग नंतर आम्ही लंचसाठी गेलो तिथल्या एका लोकल रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही डोशाचा साईज बघा, 2 लोकांना जोडत होता अक्षरशः. आणि मी तिथे स्पेशल साऊथ इंडियन थाळी घेतली आणि त्याचा स्वाद जो काही होता ना तो मात्र जबरदस्त. आम्ही कुन्नूरला आहोत आणि अचानक पाऊस चालू झालाय. हे बघा, हे मागचे 2 एलियन बघा कसे येत आहेत. पण आम्ही सिंहगडला हे जे पॉन्चो घेतले होते याचा आम्हाला आत्ता फायदा होतोय. मेहुनामध्ये आहे ना शाहरुख खानच्या एंट्रीला जी ट्रेन दाखवली आहे ना त्याचा जो फील होता, म्हणजे त्याचं वाफांमधनं इंजिन दिसतंय किंवा इंजिनमधनं वाफा येत आहेत. सो ह्या टाईपचा फील आम्हाला तिथे खूप छान पद्धतीने मिळाला. मग आम्ही उटीला परत आलो आणि आमचा दिवस एंड झाला.